नमस्कार. तर आज प्रत्येक जिममध्ये बघतोय, की जिममध्ये काय होतंय, की ट्रेनर सांगताना मेंबरला सेफ वर्कआउट सांगतात. त्यांची मेडिकल कंडिशन काय असते, त्यांचे इंजुरी काय आहे, त्यांना काय डेव्हलप करायचं आहे, हे सगळं ट्रेनरला तुम्ही सांगत असता. पण तुमचा प्रॉब्लेम काय होतोय, की तुम्ही जेव्हा जिममध्ये वर्कआउट करताय, तेव्हा काय होतंय, की तुम्हाला कुठलातरी एखादा मेंबर किंवा कुठलातरी कोणी मुलगा तुम्हाला येऊन सांगतो, की "सर तुम्ही हा वर्कआउट चुकीचा करताय, हा वर्कआउट करू नका, हा वर्कआउट करा." तर पहिली तर गोष्ट कुठल्या मेंबरचं ऐकू नका. कारण काय होतं माहिती आहे का, तुमची हिस्ट्री ही तुमच्या ट्रेनरला माहीत असते. जो कोणी तुम्हाला जो वर्कआउट सांगतोय त्याला कुठलीही कंडिशन माहीत नाही, काही माहीत नाही. त्याचं फक्त एकच असतं, की समोरच्याला वर्कआउट सांगायचं, पण त्याला कुठलीही कंडिशन माहीत नसते. त्याला कुठलं नॉलेज नसतं ना त्याला कुठलं सर्टिफिकेशन नसतं. तर पहिली ती गोष्ट तुम्ही जे ट्रेनर सांगेन त्याच गोष्टी फॉलो करा. कोणाच्याही सांगण्यावरनं सप्लिमेंट घेऊ नका. कोणाच्याही सांगण्यावरनं वर्कआउट चेंज करू नका. तुमचा वर्कआउट हा ट्रेनरला माहीत असतो, की तुम्हाला कोणता वर्कआउट अव्हॉइड करायला पाहिजे, कोणता वर्कआउट केला पाहिजे. आणि तीच चूक तुम्ही जिममध्ये करता. जे वर्कआउट तुम्हाला ट्रेनर सांगतात, की हा अव्हॉइड करा, तर तोच वर्कआउट तुम्हाला दुसरा कोणीतरी येऊन सांगतो, की सर तुम्ही हा वर्कआउट करा, ह्याने तुम्हाला जास्त फायदा होईल. तर तुम्हाला याचा फायदा तर काही होणार नाहीये, पण तुम्हाला भविष्यात तुम्हाला ह्या गोष्टीचा त्रास देखील होऊ शकतो आणि इंजुरी देखील होऊ शकते. तर नक्की विचार करा जिममध्ये करताना तुमचा ट्रेनर सोबत हे चांगलं बॉन्ड असला पाहिजे. तुम्ही ट्रेनरच्या कॉन्टॅक्टमध्ये असलं पाहिजे. काय वर्कआउट केला पाहिजे, काय वर्कआउट नाही केला पाहिजे. बाकी कुणाचं ऐकू नका. जिममध्ये काय होतं माहिती आहे का, प्रत्येक व्यक्ती हा ट्रेनर होऊन जातो. सर्टिफिकेशन करणारा हा प्रोफेशनल ट्रेनर हा वेगळा असतो आणि YouTube, Instagram, Facebook ह्याचे सर्टिफिकेशन घेऊन हे ट्रेनर वेगळे असतात. ते अर्धवट नॉलेज घेऊन तुम्हाला काहीतरी चुकीचं सांगण्याचा प्रयत्न करतात. त्या गोष्टीपासून सावध राहा आणि ट्रेनर जे सांगेल ते फॉलो करा आणि फिट राहा. थँक